काय नाव आहे आपलं? माझं नाव कुसुम अरुण जयस्वाल. किती वर्षापासून येत आहे तुम्ही? कोणत्या साली इथे याला ट्रीटमेंटला आले होते दीपगंगाला? 95 मध्ये आले होते. केव्हा आले होते? 1995. काय सांगितलं होतं त्यावेळेला डॉक्टर्सने? त्यावेळेस म्हणजे हृदयाच्या आईच्या झडप खराब झालेल्या आहे, ऑपरेशन करावं लागेल असं सांगितलं होतं. अच्छा. तेव्हा काय त्रास व्हायचा तुम्हाला? तेव्हा मला त्रास असा व्हायचा की पोटामध्ये पूर्ण आग व्हायची. हे कपडे आवरायची सुद्धा मला सूट नव्हती. अन्न तिडभर सुद्धा माझ्या पोटात न जाई. माझ्यानं चालाय ना, माझ्यानं ते बोलाय सुद्धा ना, पावलं सुद्धा असे टाकायचं ना. कोणी उचलून बसाडे तेव्हा बसो, झोपाडे तेव्हा झोपो. आणि इथली परिस्थिती माझी खराब झालेली होती. मग डॉक्टरांनी मला की 5 दिवसाची औषधे दिली की 5 दिवसाची औषधमध्ये काय तुम्हाला फरक पडतो. मग ती 5 दिवसाची औषधी मी घेतली. त्याच्यानंतर मी त्यांचा स्वतः 5 दिवसानंतर पायी चालायला लागले. त्यांच्याजवळ मी पायी आली, डॉक्टरांजवळ पायी आली. मग त्यांनी मला पाहून त्यांना खूप आनंद झाला, वाटला की मला असं वाटे की एक माझ्याने सुधारते किंवा नाही. ते मला बघून त्यांना खूप आनंद वाटला. मग त्यांनी मग मला 15 दिवसाची औषधी दिली. ते 15 दिवसाची औषधी मी घेतली. मग त्याच्याने मला चांगलाच फरक वाटला. मग तेव्हापासून मी 15 दिवसा इथे येते. मग आता तुम्ही 95 पासून आता हो. हा ये 2014 आहे. हा येते. तरी माझी परत तब्येत मंडीमध्ये खराब होत जाते. किंवा दाढ दुखते, काही झालं किंवा हे काही दुखलं तर तुम्ही कुठे जाता? काहीही दुखलं तरीही मी ह्या डॉक्टरांकडे येते. आणि आठवून गेल्यानंतर मी माझी कधी 2 दिवसांनी बी तब्येत खराब झाली तर मी डॉक्टरांना फोन करते की डॉक्टर ह्या औषधाने मला डबल पुन्हा असं तकलीफ होते आहे, डबल दुसरी तकलीफ होऊन राहिली. तेव्हा ते डॉक्टर कोठेही असतात, मुंबई असतात, पुण्याला असतात, ते माझ्याने ते बोलतात, माझी तब्येत विचारतात, माझ्या मनाला धीर देतात, घाबरायचं नाही, तब्येत चांगली होईल. मग आता आजच्या तारखेला म्हणजे आता तुम्हाला 19 वर्ष झाले इथे औषध घेता ना? हा. तर कसं वाटतंय तुम्हाला? मला आता खूप चांगलं वाटतं आहे. आणि तुमच्यासारखे जे पेशंट आहेत त्यांना काय सांगू इच्छिता तुम्ही? त्यांना असं सांगू इच्छिते मी की ह्या डॉक्टरांजवळच यायचं, यांची औषधी खायची. हे डॉक्टर खूप चांगले आहे आणि ते मनाला धीर पण देतात, शांती पण देतात आणि आपल्या मनाचे जे भेव आहेत ते पण ते बोलून कमी करतात.